दुसरा काहीच पर्याय नाहीये का? नाही अहो, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? पण आम्हाला ना खूप प्रॉब्लेम्स येणार आहेत. एक मिनिट, फोन सुरू ठेवा. मिस्टर जहागीरदार, मंजिरी रामपुरे बोलते. काय प्रकार आहे हा? आम्ही इतक्या वर्षांपासून तुमचे जुने क्लायंट आहोत. आमच्या घरातला प्रत्येक इव्हेंट तुमच्याकडे होत आलाय आणि आता तुम्ही बुकिंग कॅन्सल करताय का? तर तुमच्या हॉटेलचं रेनोव्हेशन आहे म्हणून. नाही, आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे? उलट मी तुम्हाला सॉरी म्हणते, कारण ह्याच्या पुढे आमच्या घरातला कुठला इव्हेंट तुमच्याकडे करायचा असेल ना, तर आम्हाला विचार करावा लागेल. कॅन्सलच करायचं म्हणतायत? अरे देवा, आता पुढे काय करणार? पण याला काही अर्थच नाहीये ना. आपण पूर्ण पैसे दिलेत ऍडव्हान्स मध्ये. अगं पण ते हॉटेल रिनोव्हेट करायचं म्हणतायत. अरे नंतर करा म्हणू ना. अरे देवा, जहागीरदारांकडून ही अपेक्षा नव्हती नर्मदा. आता काय करायचं मंजिरी? नाही, अथर्वच्या लग्नासाठी हे हॉटेल हा इतका उत्तम व्हेन्यू होता आणि आता असा दुसरा कुठला व्हेन्यू आपल्या जवळपास पण नाही माया. म्हणजे लग्नाचा सीझन चालू आहे ना, असं पटकन लगेच दुसरा व्हेन्यू कसा मिळणार, हो की नाही? मला काय वाटतंय मंजिरी, आपण यांचं रिनोव्हेशन होऊन जाऊ दे ना. आपण पोस्टपोन करूया लग्न माया. माया, काय गो बाई हे? तुझ्या आणि अथर्वच्या लग्नात 1760 विघ्न येत आहेत. कोणाची दृष्ट लागली कोणाच ठाऊक. जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊस, होईल सगळं नीट. चल थांबा. भाऊजी, लग्नाच्या पत्रिका उद्या प्रिंट होऊन येणार आहेत ना? हो ना. मग प्रिंटिंगवाल्याला व्हेन्यू चेंज करायला सांग. वहिनी, म्हणजे मग कुठे करणार आहात लग्न? इथेच. माया आणि अथर्वचं लग्न इथेच होणार, आपल्या या घरात. तसंही बऱ्याच वर्षात या घरात मंगल कार्य झालेलं नाही. त्यानिमित्ताने सनई चौघडे वाजतील, मंगलाष्टक ऐकू येतील, वातावरण कसं मंगलमय होईल, नाही का? काय हो, या गोष्टीला तुमचा नकार नसेल ना? कल्पना खूपच चांगली आहे मंजिरी. पण काय आहे ना की लग्न कार्यासाठी खूप पाहुणे येणार. मग एवढ्या सगळ्या पाहुण्यांची उडबस करणं तुम्हाला जमेल? म्हणजे अवघड नाही जाणार? का नाही जमणार? माझ्या अथर्वचं लग्न आहे, त्याच्या आनंदासाठी, या घराच्या आनंदासाठी सगळं करेन मी. भाऊजी, प्रिंटिंगवाल्याला सांगा व्हेन्यू चेंज करायला. हो, लगेच फोन करतो.